बॅटिंगसाठी चंद्रगड वॉरियर जवळ, बॅटिंगसाठी विनायक आणि त्याच्या जोडीला मुकुंद. पहिलाच बॉल हुक केला, मागे पाठवला, फाईन लेगला. 6 धावांसाठी पहिल्याच बॉल वरती विनायक याच्या बॅट मधून हा षटकार. सुमित नाहीये, परंतु सुमितच्या अनुपस्थितीमध्ये संघ आता खेळताना पाहायला मिळेल, परंतु त्यांचा बंधू विनायक सुनील उतेकर आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्क वरती आणि पहिल्याच बॉल वरती त्यांचं स्वागत या षटकाराने केलंय. हलक्या हाताने ग्लान्स केला, चेंडू मात्र तिकडे विकेट किपर स्वतः धावतायत. एक धाव घेतली आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. सेमीफायनल उपांत्य फेरीचा सामना, एक पहिला सामना आपण पाहतो उपांत्य फेरीचा सेमीफायनल. संघाची धावसंख्या 1 ने 2 बॉल 7 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. 3 षटकांचा सेमीफायनलचा सामना जो मात्र पाहायला मिळतोय. या ठिकाणी रुपेश तक्पे उपस्थित आहेत, पौचिल गावचे त्यांचं हार्दिक स्वागत. तसेच हौदुले गावचे सचिन सुर्वे हे देखील उपस्थित आहेत, आपलं देखील हार्दिक स्वागत. आणि युवराज दाभेकर हे देखील या ठिकाणी उपस्थित होतील, आपलं देखील हार्दिक स्वागत. हा बॉल चांगला आहे, चांगला टप्पा आता हा पाहायला मिळाला. मुकुंद मोरे याच्या विरोधात ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट बॉल होता तिकडे मात्र, तर अमर मालुसरे हे देखील उपस्थित झालेत. एसके कट्टा, एसके ग्रुप, अमर मालुसरे आपलं देखील हार्दिक स्वागत. बॉलवरती कव्हरला फटका खेळला, क्षेत्ररक्षक तिकडे नाही, गॅप मोठा होता, परंतु बॉल तिकडे पाण्यामध्ये थांबतोय. एक धाव घेतली, दुसरीचा देखील प्रयत्न करण्यात आला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि 2 धावांवरती समाधान मानावं लागेल. 2 धावा आल्या, 2 धावांच्या सहाय्याने स्कोर कार्ड पुढे जातोय. 4 बॉल आणि 9. चांगले षटक आज हाताळले, चांगली गोलंदाजी केली सुनील उतेकर यांनी. कमी धावांची षटकं तसेच विकेट देखील प्राप्त केल्या, परंतु आतापर्यंत विकेट मिळाली नाहीये. एक षटकार जरूर आलाय त्यांच्या अगेन्स्ट. 9 धावा खर्च केल्यात. आता त्यांच्या नक्कीच फॉलोथ्रूमध्ये अडवण्याचा प्रयत्न, स्वतः चेंडूवरती गेलेत. एकच धाव, एका धावेवरती समाधान मानावं लागेल. मुकुंद मोरेच्या बॅटमधून एक सिंगल आली, 10 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचतोय. चंद्रगड वॉरियर धाव टीमचा 10 झाल्यात. शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवेले गावची ही स्पर्धा, दहावी विभाग क्रिकेट कमिटी संघटन यांच्या माध्यमातून, यांच्या अंतर्गत शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवेले यांच्या माध्यमातून केलेलं आयोजन पर्व 3 आणि या पर्व 3 मध्ये देखील पावसाळी रबर बॉल आपल्याला पाहायला मिळालं. ओव्हर फुल टॉस हलक्या हाताने समोर खेळलाय, ढकलला तिकडे, फक्त 2 क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतात. विकी मोरे चेंडूची फेकी करतील, तरीवर 2 धावा अर्जित केल्यात. शेवटच्या बॉलवरती देखील 2ही धाव, म्हणजे पहिल्या ओव्हर नंतर धावफलकावरती 12 धावा ज्या पाहायला मिळतात. चला घाई करा थोडीशी, लगेच दुसरा बॉलर घेऊन या, कारण अजूनही 2 मॅच आपल्याला कव्हर करायचे. त्यानंतर दुसरी सेमीफायनल आणि फायनल आणि त्याच्यानंतर बक्षीस समारंभ देखील असणारे. रुपेश पवार गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात, कारण रुपेशने पहिल्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली, दुसऱ्या मॅच मध्ये थोडेसे मागणे ठरले, परंतु विकेट त्यांनी प्राप्त केली होती. आता ही मॅच महत्वाची सेमीफायनल आहे, फायनल मध्ये जायचंय. प्रथम क्रमांक या स्पर्धेचा 15,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी, द्वितीय क्रमांक 7,000 आकर्षक ट्रॉफी, तृतीय चतुर्थ क्रमांकासाठी प्रत्येकी 5,000 रुपये आणि आकर्षक ट्रॉफी दिली जाणार आहे. तसेच उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मालिकावीर अशी वैयक्तिक पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जाणार. रुपेश गोलंदाजी मार्क वरती, हा चांगला बॉल, पहिलाच बॉल, अगदी चांगल्या टप्प्यावरती पिचिंग केलाय. बॅट फक्त फिरवतायत मुकुंद, तिकडं डॉट बॉलने सुरुवात करते षटकाची रुपेश पवार. काळभैरव खांडस संघाने थोडीशी खराब गोलंदाजी केली आणि त्याचाच फटका त्यांच्या टीमला बसला. हा देखील बॉल चांगला, परंतु पंचांनी आमच्याकडे वळले, यांनी सांगितले की हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल गोलंदाजाला. व्हाईट बॉल, व्हाईट बॉल आली. संघाचा स्कोर कार्ड पुढे जातोय एका धावेने. 13 या आकड्यावरती
आजच्या दिवसातील सर्वाधिक धावसंख्या जर पाहिली तर 70 धावा जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर टीमने बनवल्या होत्या. संदीप कदम यांच्या वैयक्तिक 59 धावा अर्धशतक स्पर्धेतील पहिलं वेळा ठोकलं होतं. 59 धावा वैयक्तिक बनवल्या होत्या. त्याच्यानंतर जर पाहिलं तर मागील मॅच मध्ये मेडन ओव्हर टाकण्याचा कारणामा देखील अनिकेतने केला. सचिन सुरू आपलं हार्दिक स्वागत. रुपेश सकपाळ आपण देखील आलात, आपलं देखील हार्दिक स्वागत. रुपेश जाधव पळचिलचे रुपेश जाधव हे देखील उपस्थित झालेत, आपलं देखील हार्दिक स्वागत. संबरिंग डिलिव्हरी हा देखील बॉल पडल्यानंतर स्किड झाला. आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू आला. डॉट बॉल. स्कोर कार्ड 13 वरती स्कोर कार्ड पाहायला मिळाला. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर आणि साळवीकोंड 11. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. टॉस केला जाईल लगेच. जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर आणि साळवीकोंड 11. फटका आलाय, उंच तर गेलाय, पाहूया. क्षेत्ररक्षक तिकडे आहे, पाहत राहील. बॉल जाईल दूरवरती. 6 धावांसाठी हा षटकार. चांगला बॉल होता, पिक केला आणि बॉलला पाठवलं बाउंड्री यांच्या पलीकडे. मुकुंद गोरे थोडेसेच अटकळत खेळत होते, परंतु आता कुठेतरी बॅटवरती बॉल घेतला त्यांनी. बॉलला पाहिलं, बॉलला फेकून दिलं. 6 धावांसाठी आवश्यकता होती या फटक्याची आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 19 वरती. धावा फलकावरती आहेत. चंद्रगड वॉरियर्स ढवळे. सुमित मोरे नाहीये या मॅच मध्ये. 2 मॅच त्याने जिंकून दिल्या आणि तो अंडरआर्म क्रिकेटसाठी मला वाटतं गेला असावा. विकवीला चालू आहे स्पर्धा, पवईला देखील स्पर्धा चालू आहे. हा बॉल वेगाने टाकला, पण चांगला बॉल पाहायला मिळाला. विकवीला आमच्या विभागामध्ये स्पर्धा चालू आहे. पॉपटिक्सच्या समोरच एक क्रीडांगण आहे आणि समोर षटकार तिकडे. तिकडून देखील कॉल आला सकाळी समालोचन करण्यासाठी, परंतु आपण इकडे पहिलंच अगोदर सांगितलं होतं, परंतु पोलादपूर तालुक्यामधून सुट्टी नाही. पुढचा बॉल रुपेश यांचा. रुपेश पवार हुक करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली आहे, परंतु आज जीवनभरामध्ये विकेट किपिंग कोणी चांगले केले असेल तर बोरावळे संघाचे विकेट किपर आहेत सखाराम मोरे यांनी अगदी चांगली विकेट किपिंग केली आहे. समीर मापदी कुठे ठेवले होते विकेट किपर आहे. निखिल मोरेचे बदले आलेत. निखिल मोरेने आता थोडंसं क्रिकेट पासून दूर झालेत. निखिल मोरेला दुखापत पायाला झाली आहे. दुखापत नाही तर त्यांच्या वैयक्तिक काही कारणास्तव ते खेळू शकत नाहीयेत. अजून एक बॉल बाकी आहे. संघाचा स्कोर कार्ड धावसंख्या जर पाहिली तर 19 धावा. नवीन बॅटर राम मोरे, गायक सिंगर बरेच भूमिका हे देखील बजावतात राम. आणि त्यांच्या माध्यमातून देखील जर पाहिलं तर निलेदादांचं गीत देखील त्यांनी गायलं. खूप करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा टॉपे चेंडू हवेत. विकेट मिळेल का पाहावं लागेल, परंतु कॉलिंग मात्र रुपेशचं चुकलं. सखाराम यांनी सांगितलं की मी घेतो आणि घेतली देखील असती, परंतु रुपेशनी सांगितलं की थांब मी घेतोय आणि तेच घडलं मैदानामध्ये. बॉल दोघांच्या मध्ये पडला. एक धाव मिळाली. संघाची धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती बनवल्यात त्या 1 बाद 20. चंद्रगड वॉरियर्स ढवळेची धावसंख्या 20 वरती. 20 ला 1 बाद. चला टॉस साठी जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर कॅप्टन आणि साळवीकोंड 11 विक्की मोरे. हा देखील बॉल चांगला खाली राहिला. पहिलाच बॉल अगदी
सुरेखरित्या हाताळलाय. डॉट बॉल. आता 2 बंधू विकेट किपरच्या मागे देखील, विकेटच्या मागे आपण पाहिलं त्यांना आणि बॉलिंग देखील मार्कवरती जर पाहिलं तर हे 2 सख्खे बंधू आपल्याला पाहायला मिळतात. डॉट बॉलने सुरुवात केली विक्की मोरेने. त्या बॉलवरती फटका आलाय परंतु चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिकडे नाहीये. पहा तिकडे स्किड झाले. दुहेरी धावेचा प्रयत्न करण्यात आलाय. तिसरीचा देखील प्रयत्न होतो आणि तिसरी धाव देखील स्ट्राईक विनयकडे असणं आवश्यक होती. या 3 धावा आल्या. 3 धावांच्या सह्याने स्कोर कार्ड पुढे गेला 23-23. धावा धाव फलकावरती. तिसरी ओव्हर चालू आहे. चला टॉस साठी जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर आणि साळवी कोण कॅप्टन. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या व्यासपीठावरती. नाही तर बॅटवरती बरोबर आलेलं नाहीये. एक धाव घेतली. बॉल मात्र तिकडे शोधतायत परंतु 2 धावा पूर्ण झाल्यानंतर बॉल भेटलाय. धावसंख्या 25-25 ऑन दी बोर्ड. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 25 झाल्यात. खोलात टाकलेला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. 1 धाव मिळाली आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. 26 वरती धावफलक. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखरचे कॅप्टन आले त्या ठिकाणी. साळवी कोण कॅप्टन सुमित. चला त्वरित सेमीफायनल नंबर 2 चा टॉस केला जाईल. त्या बॉलवरती देखील फटका फसला आहे. बंटी मोरे चेंडूवरती पोहोचेल का परंतु नाही पोहोचू शकत आहे. बॉल मध्येच पडतोय. 2 धावा घेतल्या आणि या 2 धावाच्या मदतीने स्कोर कार्ड देखील जर पाहिला तर पुढे गेलाय 28 वरती. सचिन आहिरे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच पुढच्या मॅचचा टॉस. कोणता संघ फायनल मध्ये दाखल होईल या मॅच मधून जिंकणार तो अंतिम फेरीमध्ये. शेवटचे काही बॉल शिल्लक आहेत 3ऱ्या षटकातील. 28 शेवटचा बॉल या षटकातील. 28 झाल्यात. हा बॉल देखील जर पाहिलं तर हातातून निसटलाय. धावसंख्या 28 वरती. 28. लास्ट बॉल या शेवटच्या षटकातील. चला थोडंसं स्पीडअप घ्या. सुमित या साळवी कोण कॅप्टन. हा 5 चेंडू या अगोदरचा बॉल मागे गेला आणि आता बॉल जर पाहिला तर अगदी विकेट किपरच्या मागे गेला. नो प्लस. नो प्लस 1 अशा 30 धावा. 2 धावांनी ऍड होतो स्कोर कार्ड मध्ये. 30 वरती धावफलक. साळवी कोण कॅप्टन. चला निलेश धनावडे आपल्या कॅप्टनला पाठवा. सुमित आपल्याला वारंवार कॉल केला जातोय. सचिन सुर्वे यांचं आगमन होते. तसेच रुपेश जाधव यांचं आगमन होते. आपलं हार्दिक स्वागत. या बॉलवरती देखील बरोबर आलेलं नाही. बॅटवरती 1 सिंगल. 2 धावांवरती प्रयत्न केला जातोय. परंतु इकडे जर पाहिलं तर दुसरीचा प्रयत्न केला जातो आणि विकेट मिळते. सचिन आहिरे यांच्या शुभ हस्ते टॉस. सुमित आपल्याला शेवटचा कॉल असेल साळवी कोण टीमला. धावा झाल्यात त्या 31 झाल्या. 32 ची आवश्यकता.
लगेचच फिल्डिंगला चला. चंद्रगड वाडी डोळे, चंद्रगड वाडी जवळ आपण मैदानाचा ताबा घ्या त्वरित. जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखरने जिंकला. निर्णय बॉलिंग, तर बॅटिंग करेल सावी कोण संघ. एकतीस झालेत, 32 ची आवश्यकता. चला फिल्डिंग लावून घ्या. चंद्रगड वॉरियर ढवळे, चंद्रगड वॉरियर ढवळे आपण त्वरित मैदानात चला. अजून एक सेमीफायनल आणि फायनल बाकी आहे. चला चंद्रगड वॉरियर जवळे मुकुंद थोडस घाई करा. 32 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल 32. चला बॅट्समन देखील दाखल झाले. पंच त्वरित घाई करा, थोडीशी थोडस फास्ट खेळा सांगा. चला मुकुंद थोडस फास्ट खेळा, फिल्डिंग लावून घ्या. ची आवश्यकता आहे. 18 बॉल आणि 32 धावांची आवश्यकता. यानंतर अजून एक सेमीफायनलची मॅच आहे आणि त्याच्यानंतर फायनल आणि त्याच्यानंतर बक्षीस समारंभ देखील असणार आहे. चला सुरुवात होते दुसऱ्या डावाला. 32 चा पाठलाग बंटी मोरे स्ट्राईक एंडला. पहिलाच बॉल जर पाहिला तर अगदी बॅकफुटला जाऊन खेळले. शॉट मिड ऑफला क्षेत्ररक्षक पोहोचेल त्यावर एक सिंगल. एक बॉल आणि एक. 17 बॉल 31 ची आवश्यकता. रोहित पार्टे सज्ज होईल बॅटिंग साठी. 17 बॉल आणि 31. या बॉलवरती फटका समोर खेळला आहे. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचला होता परंतु विनायकचं बॅकअप पाहायला मिळालं. एकच धाव. 2 बॉल आणि 2 वरती समाधान मानावं लागतंय. 2 बॉल आणि 2 हे समीकरण. 30 ची अजूनही आवश्यकता. बॉल शिल्लक आहे ते 16 बॉल 30 हे समीकरण पार करायचे सिद्धिविनायक बोरावे टीमला. गोलात टाकलेला बॉल तिकडे पुन्हा एकदा थांबतोय स्वतः गोलंदाज सागर. चेंडूवरती जाईल. एकच धाव. 3 बॉलवरती 3 सिंगल खर्च केलं फक्त. म्हणजे गोलंदाजी चांगली करतोय. 3 बॉलवरती 3. चांगला बॉल. पायावरती बॉल पाहायला मिळाला सागरचा. रोहित पाटील अक्षरशः थांबवलं या बॉलवरती.
आणि निर्धाव स्वरूपाचा चेंडू 4 बॉलवरती 3. जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखरने टॉस जिंकला आणि फिल्डिंग घेतली. साविकोंड संघ फटका फसला. चेंडू हवे तिकडे मात्र पहा 1 धाव पूर्ण केले. चांगलं षटक हाताळले सागरने. केवळ या षटकामध्ये 5 बॉल टाकले त्यांनी 4 धावा केवळ खर्च केल्यात. चांगली बॉलिंग सागरची. महत्वाच्या मॅच मध्ये चांगलं प्रदर्शन चांगली कामगिरी करतायत. हा बॉल सोडलाय लेग स्टंपच्या बाहेर. आता खराब बॉल आहे. व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव 6 ची आवश्यकता. 6 धावा झाल्यात. धाव फलकावरती 5 झाल्यात. चुकीची दुरुस्ती 5 धावा फलकावरती आहेत. 31-32 चा पाठलाग चालू. अजूनही 27 करायच्यात. खरा बॉल परंतु त्याचा फायदा घेतलाय का पाहावा लागेल. क्षेत्ररक्षक तिकडे विनायक त्याच्या हातातून हा झेल सुटलाय. दुहेरीचा प्रयत्न होतोय. दोन धावा पळून पूर्ण केल्यात. फुलटॉस बॉल होता त्याचा फायदा घेता आलेला नाहीये बंटी मोरेला. या 2 धावांच्या सहीने स्कोर कार्ड मध्ये बदल होतोय. 7 वरती धाव फलक पोहोचतोय. 25 ची अजूनही आवश्यकता. बॉल शिल्लक आहेत ते 13 बॉल 25. षटक संपलंय. चला पहिली ओव्हर झाली. पहिल्या ओव्हर मध्ये बनवलेत त्या 7 येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये करायचे त्या 25. 12 बॉल 25. रुपेश जाधव यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. विनायक खैरे यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केलं जाईल. बॉलिंगसाठी ओमकार आलाय. पहिल्याच बॉलवरती बॅटची कडा घेतलेली. चेंडू हवेत होता. एक सिंगल. असाच जर खेळ चालू राहिला तर नक्कीच टार्गेट मात्र थोडस डिफिकल्ट होईल सिद्धिविनायक बोरावे टीमसाठी. 18 मध्ये 32 या पुरेशा धावा नक्कीच गोलंदाजी करणारा संघ चंद्रगड वॉरियर ढवळे संघासाठी नव्हता. परंतु पहिल्या षटकामध्ये सागरची चांगली गोलंदाजी 7 धावा. ओमकारचं हे षटक पाहूया कशा प्रकारे खेळ टाकतोय तो. संघाला अंतिम फेरीमध्ये घेऊन जाईल का. परंतु 2 बॅटर्स देखील जर पाहिलं तर फॉर्म मध्ये आज चांगली बॅटिंग त्यांनी केली आहे. इकडे मात्र चांगला बॉल. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी. सावित्री विभागाचे सहकार्याध्यक्ष सचिनजी सुर्वे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. बंटी मोरे तिकडे पडलाय. लेग बाईची 1 धाव. संघाची धाव संख्या 9. धावांसाठी धाव अजूनही चालू आहे. अद्यापही मोठा फटका आपल्याला पाहायला मिळालेला नाहीये. दुसरं षटक चालू आहे. 2 बॉल टाकले त्याच्यावरती देखील 2 सिंगल आल्यात. संघाचा स्कोर कार्ड 9 वरती आहे. एखाद दुसरा मोठा फटका मारायचा आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 10 बॉल मध्ये धावा करायचे. त्या इथून पुढे जर पाहिलं तर 23. 10 बॉल आणि 23. चेंडू 23 ची आवश्यकता. फटका समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक तिकडे राम मोरे आहेत. चांगला चेंडू पकडला. 1च धावेवरती समाधान मानावं लागेल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केलाय. खराब थ्रू. परंतु दुसरी धावण्याच्या प्रयत्नात बंटीला परतावं लागेल. आले विकेट. संघाची धावसंख्या 10 वरती 1 विकेट. आता मात्र बोरावळे टीमची पाहायला मिळते. बंटी मोरे बाद झालाय. स्वराज मैदानात दाखल होतोय. स्वराजने देखील सराव केला आहे अलीकडच्या काही दिवसांमध्ये. त्याला आता बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. संघाला फायनल मध्ये घेऊन जायचंय. चेंडू शिल्लक आहे ते या षटकातील 9 आणि 9 बॉल मध्ये करायचे 22. 9 चेंडू 22.
मॅच कधीही बनवू शकतो रोहित पार्टे. 9 बॉल 22. चला मॅच थांबवू नका. 9 बॉल 22 ची आवश्यकता सिद्धिविनायक बोरावळे टीमला. फटका ऑन साइडला, बॅट वरती प्रॉपर आलेला नाहीये बॉल. ऑन साइडला खेळ आहे, क्षेत्रशक्तीकडे बॉल अडवतोय. चांगली फिल्डिंग, 2 धावा तदवर घेतल्यात. आता 8 बॉल आणि 20. 8 चेंडू 20 धावांची आवश्यकता. रोहित पार्टेने या 8 बॉल वरती आता किती बॉल तो खेळेल, किती बॉल वरती तो मोठे फटके मारेल. स्वराजकडे देखील क्षमता आहे. संघाला हे 2 बॅटर्स फायनल मध्ये घेऊन जातील का, फायनलचं तिकीट मिळेल का. सिद्धिविनायक बोरावळे टीमला 8 बॉल 20 ची आवश्यकता. ओमकार देखील चांगली गोलंदाजी करतात. दोन्ही गोलंदाजांनी अद्यापही मोठा फटका खेळू दिलेला नाहीये. 8 बॉल 20. खोलात टाकलेला बॉल ड्राईव्ह केलाय, समोर उडवलाय, एक सिंगल प्राप्त केली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, दुसरीचा प्रयत्न केला जातो, परंतु इकडे विकेट मिळेल का. हा धाव स्वराजला माहिती की पूर्ण झाली असती, परंतु धावसंख्या आता 2 ने पुढे गेले. 14 धावा धाव फलकावरती. सात बॉल बाकी आहेत आणि 7 बॉल मध्ये करायचे त्या 18 धावा. समोर खेळाय, नो बॉल. पंचांनी नो बॉल घोषित केलाय. नो बॉल, वर स्टेपिंगचा नो बॉल पंचांनी घोषित केला आणि त्याच्यावरती एक सिंगल. आता 2 आल्यात. मॅच आता कमबॅक केलंय मॅच मध्ये. 7 बॉल 16 ची आवश्यकता. 7 बॉल आणि 16 धावा. सामना दोन्ही टीमच्या बाजूने. स्वराजकडे अनुभव आहे. स्वराजने याच मैदानामध्ये मागील बिग बॅश मध्ये चांगली बॅटिंग केली होती, आता देखील करावी लागेल. 7 बॉल 16 ची आवश्यकता. या बॉलवरती जर मोठा फटका आला तर सिद्धिविनायक बोरावळे संघ कमबॅक करू शकतो. 7 बॉल 16. खरा बॉल, वाईड बॉल, वाईड. एक्स्ट्राची धाव, वाईड बॉल. 15 ची आवश्यकता. 7 बॉल 15. नितीन मोरे या आपण व्यासपीठावरती. 7 बॉल आणि 15 ची आवश्यकता. हेलिकॉप्टर खेळायचा होता, परंतु बॅटची कडा घेतली, गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, एक सिंगल मिळाली. एकेरी धावेच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड पुढे जातो. आता मॅच आली ती 5 बॉल वरती. सहा बॉल आणि 14 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल आणि 14. गोलंदाजी मार्क वरती आता राम मोरे. कमी गतीने बॉल टाकतात, परंतु रबर बॉलचं क्रिकेट आहे आणि मागील मॅच खेळत असताना रामबोराने देखील कमी धावा खर्च केल्या होत्या, ही त्यांची ओळख आहे. 6 बॉल 14. 6 चेंडू आणि 14 धावा, 6 चेंडू. कोणता संघ अंतिम फेरीमध्ये जाईल. पहिलाच बॉल हुक करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाकडे नाहीये, बॉल तिकडे पडतोय, एक सिंगल. एका धावेवरती समाधान. 5 बॉल आणि 13 ची आवश्यकता. आता रोहित पार्टेकडे क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. 5 बॉल बाकी आहेत आणि 13 करायच्यात. 2 मोठे फटके खेळायचे. रोहित वरती संपूर्ण जिम्मेदारी आता रोहितच्या खांद्यावरती. रोहितला प्रयत्न करावे लागतील. रोहित पार्टे, चला थोडस स्पीडअप घ्या. नंतरच्या मॅच साठी जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर आपण तयार राहा. लगेच सामना संपल्यानंतर मैदानाचा ताबा घ्या. या बॉलवरती देखील फटका बरोबर आलेला नाही. बॅटवरती एक सिंगल पुन्हा एकदा आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. 4 बॉल 12 ची आवश्यकता. 4 बॉल 12. काय घडेल या मॅच मध्ये, कोणता संघ जाईल अंतिम फेरीमध्ये. शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवेलेची स्पर्धा डवळीबा क्रिकेट संघटन यांच्या अंतर्गत खेळली जाते पर्व 3ऱ्या मध्ये आणि 16 संघ सुपर डुपर ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली आहे. 4 बॉल 12. फुलटॉस बॉल समोर खेळाय, क्षेत्ररक्षक तिकडे आहे, परंतु चुकी त्याच्याकडून देखील झाली आहे.
टॉम बोकेच्या क्षणी हा झेल सोडला आणि तिकडे मात्र एक सिंगल. 3 बॉल 11 धावांची आवश्यकता. 3 बॉल 11. तीन बॉल आणि 11 धावांची आवश्यकता विजयासाठी. रोहित पार्टे संघाला विजय मिळवून देईल की राम मोरे संघाला विजय मिळवून देईल. 3 बॉल 11. लोअर फुल टॉस पुन्हा एकदा बॅट वरती बरोबर आलेला नाहीये. आता 2 बॉल 12ची आवश्यकता असणार आहे. 2 बॉल 12. पहिली 2 षटकं जिथं सिंगल आल्या तिथं सामना पुढे वाढत गेला आणि सिद्धिविनायक बोरावळे बावीस झाले. 2 बॉल 10ची आवश्यकता आहे. इकडे मात्र जर पाहिलं तर पुन्हा एकदा मिसटर्न केलाय. 2 बॉल 10ची आवश्यकता असताना एक सिंगल आली. आता 1 बॉल. शेवटचा बॉल 9ची आवश्यकता. कोणता संघ जाईल? ज्या बॉलवरती फटका आलाय षटकार आला परंतु मॅच जिंकली आहे. चंद्रगड वॉरियर्स ढवळे संघाने हा सामना जिंकलाय. चला बाहेर या सेलिब्रेशन बाहेर करा. जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर. आपण लगेच चला मैदानामध्ये क्षेत्ररक्षण सजवून घ्या. पंच तुम्ही तिकडेच थांबा. चंद्रगड वॉरियर्स ढवळे संघ अंतिम फेरीमध्ये दाखल होतोय परंतु बोरावळे संघ देखील चांगला खेळला या मॅच मध्ये. या मॅचचे मॅन ऑफ द मॅच